Psalm 105. स्तोत्र 105 आपण पाहत आहोत. The psalmist starts with saying, "Oh, give thanks unto the Lord, call upon His name, make known His deeds among the people." या स्तोत्राची सुरुवात अशी होती की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा. Sing unto Him and sing psalms unto Him, talk ye all His wondrous works. त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. Glory in His holy name and let the heart of them rejoice that seek the Lord. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित हो. Seek the Lord and His strength, seek His face evermore. परमेश्वर त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. This psalm is talking about the goodness and the providence of God. हे स्तोत्र परमेश्वराचा चांगुलपणा आणि तो आपल्याला करत असलेला पुरवठा याबद्दल सांगतो. So we have a place in the Bible, in the Psalms. आणि या स्तोत्रामध्ये बायबलमध्ये आपल्याला एक जागा आहे. We are the anointed. आपण अभिषिक्तीत आहोत. Oh yes, we are the anointed. होय, आपण ते अभिषिक्तीत आहोत. And He's saying here, तो इथे सांगत आहे, touch not my anointed माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, and do my prophets no harm. माझ्या संदेष्टास उपद्रव करू नका. We skip over these things without realizing we have a part to play in this. आपल्याला याच्यामध्ये काम करण्यात एक भाग आहे हे समजून न चुकता आपण हा भाग वगळतो. First of all, the psalmist is saying to glory in His holy name. स्तोत्रकर्ता सांगतो की त्याच्या नावामध्ये तुम्ही गौरव करा, गुणगान करा, And those who are seeking the Lord, rejoice. आणि जे देवाला शोधतात त्यांनी आनंद करावा. Oh yes, when we seek, many times say, I have found the Lord. आणि अनेक वेळा आपण म्हणतो की मला देव सापडला, But nobody has really found the Lord. पण कोणाला खरोखर देव सापडलेला नाही. Maybe we are born again. आपण पुन्हा जन्म पावलेला आहोत. Maybe we have accepted the gift, Jesus Christ, God's gift. देवाचं दान येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारलेलं आहे. But yet, तरीही we have not really touched the very throne of our God. आपण आपल्या देवाच्या राजासनाला अजूनही स्पर्श केलेला नाही. Glory in His holy name. त्याच्या नावाला गौरव द्या. One of the things as Christians we forget to glory in that name. ख्रिस्ती म्हणून आपण विसरतो की त्याच्या पवित्र नावाला आपण गौरव देत नाही. When we walk in the world, let us walk as sons and daughters of a king. जेव्हा आपण जगात चालतो तेव्हा राजाची मुलं आणि मुली या नात्याने आपण चालायला पाहिजे. There is a glow upon our lives. आपल्या जीवनावर एक गौरव असतं. It's called the anointing. त्याला अभिषेक म्हटलं जातं. Many of us think I am nothing. अनेक जण म्हणतात मी काहीच नाही. We hide. We think we are hiding. आपल्याला वाटतं आपण कुठेतरी लपतोय. Don't hide. You cannot stop the anointing from being seen. म्हणून लपू नका. आपल्यावर जो अभिषेक आहे तो घेऊन आपण लपू शकत नाही. आपण दिसणारच. We are separate from the world. आपण जगापासून वेगळे झालो. We are not of this world, but of the world to come. आपण या जगाचे नाही तर येणाऱ्या जगाचे आहोत. Many of us think we are just ordinary people. अनेक जणांना वाटतं आपण एक सर्वसाधारण असे लोक आहोत. No, we are the chosen of God. नाही, आपण देवाने निवडलेले लोक आहोत. Who is God? The creator of heaven and earth. जो देव स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता Who is आहे. God who manifested in flesh and became Jesus for us, जो our देव Savior. देहामध्ये प्रगट झाला आणि तो येशू ख्रिस्त होता आपला तारणारा. Glory ye in His holy name. त्याच्या पवित्र नावाला गौरव द्या, गुणगान करा त्याचे. Rejoice that seek the Lord. आणि जे देवाला शोधतात त्यांनी आनंद करावा. Oh yes, we have got to seek Him more and more. आपल्याला त्याला अधिक आणि अधिक शोधायचंय. Many times people feel Christianity and everything is over once we are dead and we go into what we call as the kingdom of heaven. अनेक वेळा लोकांना वाटतं की जेव्हा आपण मरण पावतो तेव्हा देवाच्या राज्यात आपण जातो आणि ख्रिस्तीपणा तिथे संपतो. But that is just the beginning of our spiritual journey. पण आध्यात्मिक जो आपला प्रवास आहे त्याची ही केवळ एक सुरुवात आहे. He does not dwell in one glory. तो केवळ एकाच गौरवात राहत He नाही. is a God. तो देव आहे पहा. And from glory to glory we'll keep on finding revelation after revelation. आणि गौरवातून गौरवात जाऊन आपण त्याला प्रगटीकरणामध्ये शोधत Many राहू. of us think in a second's time I will know my God. You won't. अनेकांना वाटतं एक सेकंदात मी माझ्या देवाला शोधेल. नाही, तसं Spend a होणार. lifetime trying to look for God and all. You won't. You'll just get a glimmer of His glory. संपूर्ण आयुष्यभर त्याला शोधण्यात घालवलं आणि फक्त देवाचा एक छोटंसं दर्शन होईल His त्याला. holiness and His glory is something beyond our imagination. त्याच्या गौरवामध्ये जे पवित्रपणा आहे ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. So stop bringing God into a normal level of human understanding. आणि मनुष्यपणाचा जो समजारपणा आहे तिथपर्यंत देवाला आणण्याचा तुम्ही थांबवा. Glory in His holy name. त्याच्या पवित्र नावाला गौरव द्या.
Rejoice that seek the Lord. जे देवाचा शोध करतात त्यांनी आनंद करावा. Seek the Lord and His strength. परमेश्वराचा शोध करा आणि त्याचे सामर्थ्य शोधा. Seek His face evermore. त्याचे मुख सदैव शोधत In राहा. other words, you will keep on seeking and finding something greater and better and more glorious. निरंतर आणि सतत त्याचं मुख शोधत राहिल्यामुळे तुम्हाला गौरव आणि गौरव मिळत राहील. That's why I say, if somebody feels at heaven, I go once, I've seen Jesus, I've seen the Heavenly Father, it's the end. It's not. म्हणून काही जण म्हणतात की मी स्वर्गात गेलो आणि मी स्वर्गीय पित्याला पाहिलं, हा ही समाप्ती पण ती नाही. Heaven is a place of revelation. स्वर्ग हा एक प्रगटीकरणाचं स्थान आहे. In fact, you can say it's the beginning of real revelation. आणि खरोखर ती एक प्रगटीकरणाची सुरुवात असं आहे. God is not just something, I found him, he's there. आणि देव असं नाही तो सापडला तो तिथे आहे पहा. No, his glory is so much that it goes on and on and on. नाही, त्याचं गौरव एवढं आहे की जे वाढत वाढत आणि वाढतच जातं. Therefore it says, seek the Lord and His strength. म्हणून असं म्हटलं की त्याचं सामर्थ्य शोधा. Seek His face evermore. त्याचं पवित्र मुख शोधा, सदैव शोधत राहा. O ye seed of Abraham, his servant, ye children of Jacob, his chosen. त्याचा सेवक अब्रामाचे वंशज हो, त्याने निवडलेले याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. Seed of Abraham, अब्रामाचे वंशज हो, children of Jacob. याकोबाचे वंशज हो. You know, sometimes we'll say, was Abraham so holy? Was Jacob so clean and right before God? आणि काही वेळा आपण असं म्हणू की अब्राहम आणि याकोब हे काय देवासमोर इतके पवित्र आणि शुद्ध होते काय? Is the Israel nation so holy? इस्रायल राष्ट्र इतके पवित्र होते काय? No, many of them may not even know Jesus now. नाही, तरी काही जण आता पण येशूला ओळखत नाही. And many of the things written there are not because they were holy. आणि ज्या काही गोष्टी लिहिल्या त्या केवळ ते पवित्र होते म्हणून लिहिलेत असं They नाही. were not holy. ते पवित्र नव्हते. They didn't understand the standards of holiness. पवित्रपणाचा निकष हा त्यांना समजला पण नव्हता. But God has chosen them. पण देवाने त्यांची निवड मात्र केली. Therefore, His standard has come upon them. म्हणून त्यांचे निकष त्यांच्यावर आले. Though when looking at them, you won't find anything of God or holiness or of Jesus there. जर त्यांच्याकडे पाहिलं असतं तर त्यांच्याकडे पवित्रपणा किंवा येशूचा जो पवित्रपणा आहे तो दिसला पण नसता. Who and I, what are we that we can deny what God has chosen? आणि आपण कोण आहोत जे देवाने ज्यांना निवडले त्यांना आपण नाकारावं? Look at ourselves first and say, Lord, how could He choose me? आधी स्वतःकडे पाहून म्हणा की देव मला कसा निवडू How शकतो? could He choose my family? त्यांनी माझ्या कुटुंबाला कसं काय निवडलं? We have been sinning from centuries gone by. आणि शतकोन शतक आपण पापच करत चाललोय. We have gone in generational curses. आणि आपण इतक्या वंशांमध्ये आपल्याला शाप लाभलेले आहेत. Our ancestors and our forefathers did nothing good to please God. आपल्या पूर्वजांनी देवाला खुश करण्यासाठी काहीच केलं नाही. Did your ancestors, my ancestors, do anything good to please God? आपल्या पूर्वजांनी देवाला संतुष्ट करण्यासाठी काही केलं का नाही? No, no, no. नाही केलं. No, they didn't know anything. आणि त्यांना काहीच माहित नव्हतं. Did your parents, fathers, forefathers do anything? आपल्या वडिलांनी काही केलं का? नाही. No, yeah, they may have knelt before something, they may have prayed some prayer, they may have gone to some church. आणि त्यांनी काही की प्रार्थना म्हणल्या असतील, गुडघे टेकले असतील, मंडळांमध्ये गेले असतील. But that's a partial knowledge of the Lord. Maybe born again or maybe not born again. ते कदाचित त्यांचा पुन्हा जन्माला असेल किंवा नसेल की अंशतः त्यांना एक ज्ञान प्राप्त झालं In होतं. fact, in our younger days, we didn't even know what the word born again meant. आणि तरुणपणामध्ये तर पुन्हा जन्म पावले याचा अर्थही माहित नव्हता. And our parents didn't tell us what born again meant. आणि आमच्या पालकांनाही माहित नव्हतं. Though some of the parents may have known, but most of them didn't even know. काही पालकांना माहित होतं पण बहुतेक पालकांना हे माहित नव्हतं पुन्हा जन्म पावणे म्हणजे काय. In the end of their life, my parents received Jesus Christ as आणि Savior. त्यांच्या जीवनाच्या सरतेवेळी त्यांनी येशूला स्वीकारलं. But God's ways of looking at mankind are different from our ways. पण देवाचे जे मार्ग आहेत मनुष्याकडे पाहण्याचे ते आपल्या मार्गापेक्षा वेगळे आहेत. The पहा, seed of Abraham, He's made a covenant. He looks at those people, Israel. अब्रामाचे जे वंशज आहेत त्यांच्याशी देवाने करार केला ते इस्रायल राष्ट्र देव त्यांच्याकडे He पाहतो. doesn't go to them and say, have you received Jesus? He doesn't ask them. तो त्यांच्याकडे जाऊन काही असं विचारत नाही तू येशूला स्वीकारलंस You're काय? the seed of Abraham, I've made a covenant with him. तू अब्रामाचा वंशज आहे मी तुझ्याशी करार केला. That settles it. God has made a covenant. He'll look after the seed of Abraham. की देवाने करार केलाय आणि अब्रामाच्या वंशजांकडे तो पाहतो त्यांची काळजी घेतो. He suffered no man, verse 14, to do them wrong. Yeah, He reproved kings for their sakes. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही. त्याच करता त्याने राजांचाही निषेध करून म्हणले. He suffered no man to do them wrong. आणि की कोणी मनुष्याने त्यांना उपद्रव करू नये असं त्याने केले. He reproved
kings for their sakes. राजांचा पण त्यांनी त्यांच्यासाठी निषेध केला. When God chooses somebody, जेव्हा देव एखाद्याला निवडतो He looks after them like a little child. तेव्हा देव त्यांची एका लहान लेकराप्रमाणे काळजी घेतो. And therefore He says, touch not my anointed and do my prophets no harm. म्हणून देव त्यांना म्हणतो की माझ्या अभिषिक्तास हात लावू नका, माझ्या संदेष्टास उपद्रव करू नका. Is the anointing upon us, upon you? तो अभिषेक आज तुमच्यावर आणि माझ्यावर Are आहे you का? sure about it? आपली The word खात्री आहे of का? remember there is something around us. हे लक्षात ठेवा, आपल्या अवतीभोवती काहीतरी आहे. Remember Zechariah 2:5. जकर्या 2:5 लक्षात It's like a ठेवा. wall of fire all around us. आपल्या अवतीभोवती देव अग्नीच्या भिंतीसारखा आहे. My God, around us. आपल्या अवतीभोवती I never knew there was fire around me. मला हे समजलं नाही माझ्या अवतीभोवती अग्नी आहे. Is the fire burning? Are you conscious of it? It will burn stronger. आपल्याला ते जाणवतं का तो अग्नी जाळतोय? तो अग्नी जळत चालला हे आपल्याला माहित आहे का? He will baptize us with Holy Ghost and fire. तो आपल्याला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने आपला बाप्तिस्मा करेल. God is speaking through us by fire. देव आपल्याद्वारे अग्नीने बोलत आहे. There's a wall of fire around every believer. ही प्रत्येक विश्वासणाच्या भोवती देव अग्नीच्या भिंतीसारखा आहे. And if you're conscious of it, it will become stronger, brighter, more warmer, more hot. जर आपल्याला हे समजलं की तो अग्नीसारखा आपल्या भोवती, तर आपण अधिक उबदार आणि अधिक उष्ण असे होऊ. We are ministers of flaming fire. आपण देवाचे अग्नीचे असे सेवक आहोत. In other words, people will like us or they will not like us. आणि दुसऱ्या शब्दात लोकांना आपण आवडू किंवा आवडणार Some नाही. people will like the warmth of it, somebody will get the burning of it. काय जण आपल्यातली ऊब जाणवेल, काय जण आपल्यातली उष्णता किंवा जळणारा अग्नी जाणवेल. Therefore, if you see what war is going on in Syria and other places, Christians are being killed. सिरिया किंवा इतर ठिकाणी काय चाललं ते जर आपल्याला पाहिलं तर समजेल की ख्रिस्ती लोकांना मारण्यात येत आहे. And not just killed, some of them are shown with people with black dresses and hoods on their faces, carrying a big sword and making a Christian bend down and cutting their heads off. आणि असं ते दाखवत आहेत की असे हे काळे कपडे घातली माणसं आहेत आणि ख्रिस्ती लोकांना असं वाकवण्यात येतं आणि त्यांना हे तलवारीने भोकसण्यात येत आहे. Cutting their heads off. आणि त्यांचे शिरच्छेद करण्यात येतो. You know, Christians are hated. ख्रिस्ती लोकांना मारण्यात येतं. Are you proud to be a Christian? आपण ख्रिस्ती आहोत म्हणून अभिमान आहे You're one का? of the most hated people in the world. जगातले सर्वात द्वेष केले जाणारे आपण लोक आहोत. Therefore, love one another as I've loved you, God says. म्हणून देव म्हणतो जसं मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. Because you'll be the most hated people in the world. कारण जगामधले तुम्ही अधिक द्वेष केले जाणारे व्यक्ती आहात. But by the words of our mouth and by the flaming fire that is around us, we'll bring many souls into God's kingdom. आणि जो ज्वलित अग्नी आहे आपल्या अवतीभोवतीने, आपल्या मुखाच्या शब्दाने आपण अनेकांना देवाच्या राज्यात आणू. It is something surprising. Why do people hate Christians? आणि हे एक वेगळं वाटतं का लोक ख्रिस्ती लोकांचा द्वेष करतात. They don't go and do anything. ते जाऊन काय वेगळं करत नाहीत. They don't force somebody. ते दुसऱ्यावर दबाव आणत नाहीत. They don't steal. ते चोरी करत नाही. They don't kill. ते मारून टाकत नाही They कोणाला. don't hurt anybody. ते एखाद्याला दुखवत पण But नाही. why are Christians hated? मग ख्रिस्ती लोकांचा द्वेष का केला? Because we are God's people. कारण आपण देवाचे लोक असल्यामुळे, Because of the anointing upon our जो lives. अभिषेक आपल्या जीवनावर आहेत केवळ त्यामुळे, Because of the flaming fire that is all around us. जो ज्वलित अग्नी आपल्या अवतीभोवती आहे त्यामुळे. Because we represent God and His presence. कारण देव आणि त्याचं सानिध्य याचं प्रतिनिधित्व आपण Remember, करतो. you and I carry the presence of God. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी देवाचं सानिध्य वाहतो. Get out that wrong presence that is inside of you. ते चुकीचं सानिध्य आपल्यामध्ये ते बाहेर काढा. Wrong and unclean thoughts will bring wrong, unclean presence. चुकीचे आणि अशुद्ध विचारामुळे चुकीचं सानिध्य आपल्यामध्ये येईल. You have the mind of Christ. तुम्हाला ख्रिस्ताचं मन आहे. Confess it every day. दररोज हे कबूल करा. Your body is the temple of the Holy Spirit. Confess it. तुमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर हे कबूल करा. 1 John 4:4, greater is He that is in you. Confess it. 1 योहान 4:4 तुमच्यामध्ये आहे तो सर्वात मोठा आहे. By the बोला. confession of our mouth, we will be ministers of flaming fire. तुमच्या मुखाच्या कबुलीद्वारे तुम्ही ज्वलित अग्नीसारखे देवाचे सेवक व्हाल. God has given us a special calling. देवाने एक विशेष पाचारण आपल्याला दिलं आहे. It is said of God in verse 14, He causeth the grass to grow for the cattle and the herb for the service of man, that he may bring forth food out of the earth. 14व्या वचनात असं म्हणलंय 104:14 मध्ये, तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगवितो, अशा प्रकारे तो भूमीतून अन्न उत्पन्न करतो. And wine that maketh glad the heart of man, and oil to make his face to shine, and bread which strengtheneth man's heart. आणि मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षरस, मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जीवाला आधार करणारी भाकर ही तो उत्पन्न करतो. He talks both of wine and oil in this verse 15. आणि या वचनामध्ये, या 15व्या वचनामध्ये तो द्राक्षरस आणि तेल या दोन्ही बद्दल बोलतो. Wine that makes glad the heart of man. आणि द्राक्षरस मनुष्याचे अंतःकरण आनंदित करतो. You know, we don't have much about tasting of wine, and that's a pure wine, not alcoholic. आणि जे आपण ज्या द्राक्षरसाबद्दल बोलतो ते अल्कोहोलशी संबंधित नाही. It's pure wine.
ते Fruit of शुद्ध द्राक्षरस fruit आहे. of the grapes, not fermented. द्राक्षाचा तो शुद्ध रस आहे, तो अंबून ठेवलेला नव्हे. It makes the heart of man glad. तो मनुष्याचं अंतःकरण आनंदित करतो. When you drink something sweet, grape juice, it's nice, जेव्हा sweet. आपण काहीतरी गोड सेवन करतो, This is a special message for each one of you, all our TV viewers. आणि टीव्हीच्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी, आपल्या सर्वांसाठी हा संदेश आहे, एक विशेष संदेश आहे. For the last 2 years, God has given us the privilege of bringing God's message over the television to you and to the rest of India. मागील 2 वर्षापासून देवाने ही सुसंधी आम्हाला दिली की तुम्हाला आणि संपूर्ण भारत देशाला देवाचा संदेश आम्ही द्यावा. We have been receiving mighty testimonies from many people आम्हाला अनेक मोठमोठ्या साक्षी अनेक लोकांकडून मिळत आहेत and also many prayer requests. आणि अनेक प्रार्थनेच्या विनंत्याही प्राप्त होत आहेत. Sometimes in the day we get at least 5 to 6 prayer आणि requests. दिवसातून 5 ते 6 प्रार्थना विनंत्या आम्हाला प्राप्त होतात. Every day, दररोज. even though it is not our broadcast day, still we get those requests. आणि आमचा हा टीव्हीचा कार्यक्रमाचा दिवस नसला तरीही दररोज आम्हाला प्रार्थना विनंत्या प्राप्त होतात. It's been a real privilege. आणि ही खूप मोठी सुसंधी आणि हे आम्हाला मिळालेली आहे. Unfortunately, the finances have been running low for this. परंतु दुर्दैवाने आर्थिक बाबतीमध्ये आपण कमी पडलेलो आहोत. So, if you want, any of you want these messages to go on, जर आपल्या कोणाची इच्छा असेल की हे संदेश पुढे असेच चालू राहावेत and for the broadcast to be aired over the Shubh Sandesh, आणि सुसंदेश या चॅनेलवर हा संदेश दाखवला जावा. if the Lord leads you to give anything, जर प्रभू आपल्याला चालवत असेल तर काही आपण देऊ शकता. then below the screen is written the bank number and also our telephone number. स्क्रीनच्या खाली बँकेचा अकाउंट नंबर दिलेला आहे आणि आमचा टेलिफोन नंबर पण दिलेला आहे. If you can phone us up and tell us that you are willing to partner with us and stand and pay for these expenses as much as you can per month. आपण जर तयार असाल तर आम्हाला फोन करून आपण सांगू शकता की आम्ही प्रत्येक महिन्याला इतका वाटा आम्ही उचलू शकतो आणि आपल्या या सेवेमध्ये सहभागी होऊ इच्छितो. तर आपण कृपया फोन करा. Then and then only can we continue. आणि तरच आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवू शकतो. It grieves our heart because we know that many people have been blessed. आमच्या हृदयाला खेद होत आहे कारण आम्हाला माहिती आहे या कार्यक्रमामुळे अनेकांना आशीर्वाद मिळालेला आहे. But we have a church also to run. पण आम्हाला एक चर्च पण चालवायचं आहे. And we have many responsibilities in the church. आणि चर्च मधल्या अनेक जबाबदाऱ्या आमच्यावर आहेत. Many burdens to fulfill. आणि अनेक जबाबदाऱ्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, अनेक ओझी आहेत. So we do not know where to put our priorities. आणि आम्हाला आता हे समजत नाही की आमचं जे प्राधान्य आहे ते कुठं निश्चित करावं. But we are very eager that you should enjoy these messages. पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही हे संदेश ऐकावेत आणि याच्यामध्ये आनंद घ्यावा. Pastor has also enjoyed giving you these messages. आणि हे संदेश देण्यासाठी पास्टरांना पण खूप आनंद होत असतो. He has enjoyed praying for each one of you. आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करायला त्यांना खूप आनंद होतो. So if you are led to give anything towards the TV programs, आणि टीव्ही संदेशासाठी जर काही देण्यासाठी आपल्याला प्रभू जर चालवत असेल, then within these few days if you can just phone us up and tell us your commitment for it. तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपण कृपया आम्हाला फोन करून आपण याच्यामधला आपला काय सहभाग राहणार आहे याच्याबद्दल आम्हाला निश्चित सांगावं. Then we can make up our mind whether to continue or not. तर हा कार्यक्रम हा सलग चालू ठेवावा किंवा नाही याचा आम्ही निर्णय घेऊ शकू. But thank you all so very much. पण आपले खूप आभार आम्ही मानू इच्छितो. And may God bless each one of you. देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. And may His kingdom come in India. आणि त्याचं राज्य भारतामध्ये उतरून येऊ दे.
and His will be done आणि त्याची इच्छा पूर्ण होऊ दे, on earth as it is being done in या heaven. पृथ्वीवर पूर्ण होऊ दे जशी स्वर्गात त्याची इच्छा पूर्ण होते. God bless you. देव आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. We pray for salvation for our land. मी प्रार्थना करतो आमच्या राष्ट्राला आनंदाने, भरपुरीने, शांतीने आशीर्वादित कर आणि विशेष करून आमच्या देशाचं तारण कर. You said wherever your people will tread on, that place is holy ground. कारण तू बोला जिथे तुझे लोक त्यांचा पाव ठेवतील तिथे ती जमीन, ती भूमी पवित्र झाली आहे. Our feet are in India, Lord Jesus. आमचे पाय भारतावर आहेत प्रभुवा. This is our country. हा आमचा देश आहे You have given us this land. आणि तू ही भूमी आम्हाला दिलीस. I'm sorry if we have not known you up to now. आजपर्यंत तुला जर आम्ही ओळखलं नाही तर आमची क्षमा But कर. I pray that you will open the blind eyes. पण मी प्रार्थना करते आंधळ्यांना तू दृष्टी देशील. Let the scales fall off these eyes which refuse to listen to about you. आणि प्रभू त्या डोळ्यावरचा पडदा काढून टाक जे लोक तुझं वचन ऐकायला तयार नाही. Let our people be saved. पण आमच्या लोकांचं तारण कर. Remove poverty from our midst, O God. आमच्यामधून दारिद्र्य काढून टाक प्रभू. For all the beggars on the street, O God. सर्व जे भिकारी All रस्त्यावर, the lepers, O my God. सर्व कुष्ठरोगी, All those, O my God, who are night and day thinking, who will give them the next meal, I pray. जे रोज दिवसानुदिवस विचार करतात की पुढचं जेवण भोजन आम्हाला कोण देईल. You will have mercy because your people have prayed, O my God, परंतु today. तू दया करशील कारण आज तुझ्या लोकांनी प्रार्थना केली आहे. And you will provide for them. आणि तू त्यांचा पुरवठाही करशील. And not only that, you will give joy on everybody's faces. एवढंच नाही तर आजपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तू हास्य आणि आनंद आणशील. Bless India, we pray. भारताला आशीर्वाद दे प्रभू. And let revival come, oh my God, in India. भारतामध्ये संजीवन लवकरात लवकर येऊ दे. Let many souls be saved. अनेक आत्म्यांचं तारण होऊ दे. And let mighty things happen आणि महान गोष्टी घडून येऊ दे for your glory. तुझ्या गौरवासाठी. In Yeshua's name. येशूवाच्या नावात मागतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. हाँ, प्यार कैदियों को है आजाद करता, प्यार दुश्मन को भी माफ करता. प्रे फॉर इंडिया, मेरा इंडिया. You love India, I love India, God loves India too. Come lift your hands and make a prayer, and He's gonna answer you. हमको है इंडिया से मोहब्बत, हमको है, हम सबको इंडिया से मोहब्बत. कामयाब हम होंगे, हाँ कामयाब हम होंगे. दुआ से दुआ से हम तो यारों हर बाजी जीतेंगे. जो तलवारों से जिएंगे तलवारों से मरेंगे. मोहब्बत से हम यारों दुश्मन को जीतेंगे. Pray for India, pray for India, pray for India. मेरा इंडिया, मेरा इंडिया, अपना इंडिया. You love India, I love India, we love India. Pray for India, pray for India, pray for India. Pray for India, pray for India, pray for India. Pray for India, pray for India, pray for India. तेरा इंडिया, मेरा इंडिया, अपना इंडिया. Pray for India, pray for India, pray for India. सारी दुनिया से है निराला इंडिया, सबकी निगाहों का उजाला इंडिया. इसको लगे ना किसी गैर की नजर, चमके जहां में प्यारा प्यारा इंडिया. यारो अपना तो बस एक ही खुदा, मिलके रहेंगे हम होंगे ना जुदा. बहकाए हमको न कोई शैतान,
आओ मांग मिल के खुदा से ये दुआ, प्रे फॉर इंडिया, अपना इंडिया। प्रे फॉर इंडिया, 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 प्रे फॉर इंडिया। You love India, I love India, we love India. Pray for India, pray for India, pray for India. गाँव शहर गली गली जाना है, प्यार का पैगाम सबको सुनाना है। हाँ, प्यार कैदियों को है आजाद करता, प्यार दुश्मन को भी माफ करता। प्रे फॉर इंडिया, मेरा इंडिया। You love India, I love India, God loves India too. Come lift your hands and make a prayer, and He's gonna answer you. हमको है इंडिया से मोहब्बत, हमको है, हम सबको इंडिया से मोहब्बत। कामयाब हम होंगे, हाँ कामयाब हम होंगे दुआ से, दुआ से हमको यारों हर बाजी जीतेंगे। जो तलवारों से जिएंगे, तलवारों से मरेंगे, मोहब्बत से हम यारों दुश्मन को जीतेंगे। प्रे फॉर इंडिया, प्रे फॉर इंडिया, प्रे फॉर इंडिया। मेरा इंडिया, अपना इंडिया।